नमस्कार मंडळी. आपलं स्वागत आहे विचार विथ केबी या चॅनल मध्ये. आपला आजचा विषय आहे महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे वाक्य आपण अनेकदा ऐकतो, पण कधी थांबून विचार केलाय का महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात. हे फक्त इतकंच नाही की इथे अनेक संत जन्माला आले, इथे अनेक संतांचे समाधी आहेत, तर नाही. इथे संतांनी लोक कल्याणासाठी, समाज सुधारण्यासाठी आणि आध्यात्मिक जागृतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केलं. प्रत्येक संत वेगळा होता, त्यांचा मार्ग वेगळा होता, पण उद्देश मात्र एकच, माणूस घडवणे. या भूमीतील आध्यात्मिक प्रवास नाथ संप्रदायापासून सुरू होताना दिसतो. आदिनाथ म्हणजे भगवान शिव, तिथून मच्छिंद्रनाथ, मच्छिंद्रनाथांपासून गोरक्षनाथ, गोरक्षनाथांपासून गैनीनाथ आणि पुढे निवृत्तीनाथ. ही परंपरा होती योगाची, साधनेची, आत्मज्ञानाची आणि गुरु परंपरेची. संत ज्ञानेश्वर महाराज या परंपरेचा उल्लेख आपल्या हरिपाठातही करतात. तो की पुढील प्रमाणे: आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा, मच्छिंद्र तयाच्या मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष बोळला गैनी प्रती. गैनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेव सार चुजविले. या अभंगातून स्पष्ट होतं की ज्ञानेश्वर महाराज स्वतः नाथ परंपरेतून आले होते. म्हणजे महाराष्ट्रात भक्ती ही आधी साधनेतूनच जन्मली असे म्हणायलाच हरकत नाही. नाथ संप्रदायातून पुढे वारकरी परंपरा फुलली. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचे ज्ञान मराठीत दिलं. हे केवळ भाषांतर नव्हतं, ही आध्यात्मिक लोकशाही होती. यानंतर संत नामदेव आले, ज्यांनी देवाशी प्रेमाचं नातं जोडलं. संत तुकाराम महाराज आले, ज्यांनी अभंगातून समाजातील अन्यायाला भेट प्रश्न विचारले. संत एकनाथ महाराजांनी समतेच्या आणि करुणेचा संदेश दिला. वारी ही फक्त यात्रा नाही, ती समानतेची चालती बोलती शाळा आहे असे म्हटल्यास हरकत नाही. महाराष्ट्रात देव फक्त मंदिरात नाही, तर तो वारीत चालतो, माणसांच्या हृदयात आहे, अशी शिकवण संतांनी दिली. काल बदलला, समाज बदलला, पण संतांची परंपरा कधी थांबली नाही. गजानन महाराज वैराग्यानं अंतर्मुख देणारे होते. साईबाबा सबका मालिक एक म्हणत धर्मभेद मिटवणारे, तर स्वामी समर्थ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणत धैर्य देणारे. हे संत केवळ प्रवचन देत नव्हते, ते लोकांच्या दुःखात उभे राहत होते. अनेक भक्त त्यांना देवाचे रूप मानतात, कारण त्यांनी निराशा मनात आशेचा दिवाच पेटवला. महाराष्ट्र संतांची भूमी आहे, कारण इथे संतांनी चमत्कारांपेक्षा परिवर्तन केले. नाथांची आत्मशक्ती दिली, वारकऱ्यांनी भक्ती दिली आणि पुढील संतांनी धैर्य दिले. ही परंपरा तुटली नाही, ती अखंड प्रवाहित झाली. महाराष्ट्र संत जन्म घेत नाही, तर ते घडतात, आणि ते फक्त स्वतः घडत नाही, ते समाज घडवतात. म्हणून महाराष्ट्रात संतांची भूमी आहे, कारण इथे संत म्हणजे केवळ देवत्व नाही, तर समाज परिवर्तनाची जिवंत शक्ती आहे. जर तुम्हाला ही संतांचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर या प्रवास सोबत राहा, कारण इथे आपण फक्त भक्ती करत नाही, तर विचारही करतो. धन्यवाद.